नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय विद्यालयाचा पेपर नंबर 68 नंबर पेपर याचा लाईव्ह लेक्चर पाहत आहोत. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण काल रात्री टाकलेली लिंक आज 6 वाजेपर्यंत आपल्याला वेळ दिला होता. त्यामध्ये सोडवलेले त्या मुलांचं आपण अभिनंदन करणार आहोत. एक मार्काला प्रश्न असतो किंवा 2 मार्काला प्रश्न असतो. एक मार्काला प्रश्न होता. 80 मार्काची प्रश्नपत्रिका होती. 75च्या वर पडलेले मार्क 7 वेळा 107. अभिनंदन. च्या वर. ओके, भरपूर खूप मोठी संख्या आहे. ओके, तुमच्या ऑनलाईनचे तुम्हाला मार्क ग्रुपवर टाकले जाते. ओके, ज्यांचे आहे ते. ओके, यांचं 5 वेळा 107. अभिनंदन. ओके, 50 पेक्षा जास्त पडलेले. ओके, यांचं 1 वेळा 107. अभिनंदन. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयचा दररोज एक ऑनलाईन पेपर घेतो. ऑफलाईन या ठिकाणी चालू आहे. ऑफलाईनचे दिवसभरात 2 पेपर होतात. स्कॉलरशिपचा होतो, सेमी स्कूलचा आहे. असे टोटल 3 ते 4 पेपर होत आहेत. 4 पेपर आहेत, त्याचं सोल्युशन ऑनलाईनच्या पद्धतीने आपल्याला खूप वेगाने उरकता येत आहे. बाकीच्या पेपरचं जेवढे प्रश्न चुकले तेवढंच पाहावं लागतं. आता या देखील पेपरचं आता ऑनलाईनला लाईव्ह आहे, संपूर्ण पाहावं लागतं. परंतु जे बाकीचे पेपरचं लेक्चर आहे, चुकलेला प्रश्न तेवढ्याच नंबरचं बघितलं की तुम्ही पुढे जाऊ शकता. बाकीचे उदाहरण 10 नंबरचा चुकला असेल तर पहिल्या 9चं सोल्युशन बघत बसायची गरज नाही. प्रचंड वेगाने गतीने आपले पेपर होत आहेत. चला, आजचा नवोदयचा पेपर नंबर 68. त्यामधील प्रश्न पाहूया. प्रश्न 4 आकृत्या आहेत, समान आहेत. 1 आकृती निराळी आहे. आता यातले जर पाहिले तर याच्यामध्ये अक्षर PQRS, त्याचा क्रम पहा. PQRS कशा पद्धतीने आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. PQRS कसा आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. PQRS कसा आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. PQRS घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. वेगळा कोणता निघेल? कारण या ठिकाणचं PQRS हे घड्याळाच्या दिशेने. आणि बाकीच्या पर्यायामध्ये PQRS याची रचना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे. पहिल्या पर्यायाची रचना घड्याळाच्या दिशेने आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्नामध्ये वेगळी आकृती काढायची आहे. इथे 3 गोल आहे, इथे 3 गोल आहे, म्हणजे सारखं आहे. या ठिकाणी 4 गुणिलेची चिन्ह आहे. 4 फुले आहेत, इथे 4 फुले आहेत, सेम आहे. या ठिकाणी 4 फुले आहेत, या ठिकाणी 3 फुले आहेत, सेम नाही. या ठिकाणी 2 चौरस आहेत, या ठिकाणी 2 चौरस आहेत, सेम आहे. तर उत्तर निघणारे पर्याय क्रमांक. ओके, धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीने उत्तरामध्ये सहभागी होत चला. ऑनलाईन वाले देखील तुम्ही खाली चॅट मध्ये उत्तर टाकू शकता. चॅट मध्ये मला पाहता येईल. ओके, आता या ठिकाणी आलेले अक्षर पहा.
TIC. इथे जर उलट सुलट पाहिलं तर TIC, या ठिकाणी TEC आणि इथे TIC. वेगळा निघणार आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यामध्ये वेगळं अक्षर आलेला. चला पुढे या ठिकाणी पहा, प्रत्येकामध्ये 3 गोल आणि एक त्रिकोण. 3 गोल एक त्रिकोण, 3 गोल एक त्रिकोण, 3 गोल एक त्रिकोण, 3 गोल एक त्रिकोण. आता फरक कशात आहे? त्रिकोणामध्ये. त्रिकोण बारकाईने पहा, कोपऱ्यामध्ये त्रिकोण कशा उभा आहे? बाजूवर. इथे बाजूवर उभा आहे, इथे बाजूवर उभा आहे आणि इथे कोणावरती उभा आहे. त्यामुळे वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी या आकृत्या दिलेल्या आहे. प्रश्न आकृतीशी समान अशी आकृती म्हणजे तंतोतंत. एका गोष्टीवरती लक्ष द्या. या ठिकाणी अधिक अधिकची क्रॉसला आहे, अधिकचं चिन्ह. आता मोगम पाहायचं, मोगम आकार सर्वांचे सारखेच आहेत, आतले गोली सारखेच आहे, चौकोनी सारखेच आहे. तर इथं चिन्हामध्ये बघावं लागेल. चिन्हामध्ये डाव्या हाताला वरती अधिक चिन्ह आहे, डाव्या हाताला वरती अधिक चिन्ह. आता इथं चारही चिन्ह अधिक कट होऊन जाईल. तर आपल्याला इथं अधिक वजा वजा म्हणजे डाव्या बाजूला वरती इथं अधिकचं चिन्ह पाहिजे, इथे वजा चिन्ह आहे, त्यामुळे हा पर्याय कट होईल. या ठिकाणी अधिकचा आहे, या ठिकाणी गुणिलेचा आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये पहा, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. भरलेला त्रिकोण पहा, उजव्या हाताला वरती आहे, सर्व कोणावरती उभे. पहा सगळ्या चांदण्या कोणावरती उभ्या आहेत. आता उजव्या हाताचा वरचा भरलेला या ठिकाणी आहे का? नाही. हा पर्याय कट होईल. या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाहीये, या ठिकाणी आहे. पहिला नंबर आणि 3 नंबरचा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. जेव्हा 2 पर्याय राहतात, प्रश्न आकृती बाजूला ठेवा, याच्यामधला फरक शोधा. याच्यामध्ये फरक काय आहे? इथे वरती गोल आहे, इथे वरती रेषा आहे. मग आपल्याला वरती काय पाहिजे? रेषा पाहिजे, म्हणजे गोल नको. त्यामुळे हाही पर्याय कट होईल. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. आता या आकृत्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत, समान अशा आकृतीची निवड करायची आहे, समान पाहिजे. व या ठिकाणी आडव्या 2 रेषा, उभ्या 2 रेषा मध्ये असणाऱ्या. इथं 3 काय कट होईल पर्याय. आडव्या 2 उभ्या 2, आडव्या 2 उभ्या 2. इथं आडव्या 3 उभ्या 3 म्हणजे हाही पर्याय कट होईल. राहिला पर्याय 2 आणि 3. याच्यामध्ये फरक शोधा. त्याच्यामध्ये फरक, गोलामध्ये 3 रेषा आहेत, 2 रेषा आहेत, किंवा इथं 1 रेषा. आपल्याला किती पाहिजे? 1 रेषा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे, अगदी सोप्या पद्धतीनं पुढे आपल्याला. चला पुढे पहा. आता या ठिकाणी पहा, वरच्या दोन्ही याच्यामध्ये 4 टिपके. वरच्या दोन्ही याच्यात 4 टिपके आहेत का? नाही. वरच्या दोन्ही 4 टिपके नाही. इथं आहे, इथे नाही. उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 3. मग बाकीच्या गोष्टी पाहायच्या. याचा अर्थ उत्तर निघालं म्हणून आपण लगेच तिथं थांबायचं नाही. तिथं आपल्याला अजून काय करता येते का ते पाहायचं, अजून बारकाईनं पाहायचं. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्नाकडे तर या पद्धतीने एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पर्याय कट पद्धत वापरायची. याचा अर्थ उत्तर लगेच नोंदवायचं असं नाही. हे पहा, फायनल परीक्षेला एका प्रश्नावरती तुम्ही गुणवत्ता बाहेर पडू शकता. तर प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. आता या ठिकाणी बसणाऱ्या आकृती, याच्यामध्ये बसणाऱ्या आकृती पहिल्याचा दुसऱ्याशी याचे 4 भाग असतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. 1 नंबरचा 2 नंबरशी संबंध काय? आरशातील आहे. 1 तर 3 शी संबंध काय? म्हणजे याचं 3 चं इथं 4 मध्ये आरशातील, किंवा याचं इथे पाणी. या ठिकाणी ही अशी रेष जोडली जाईल, या ठिकाणी तिरकी रेषे. या पद्धतीनं पहा कुठे आहे? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. बाकीच्या ज्या रेषा पाहिजे ज्या पद्धतीने त्या फक्त 3 मध्ये आहे. चला पुढील प्रश्न. पहिल्याचा दुसऱ्याशी काय आहे संबंध? पहिल्याचा तिसऱ्याशी, दुसऱ्याचं चौथ्यामध्ये, तिसऱ्याचं चौथ्यामध्ये. या ठिकाणी गोल पूर्ण होणारा
या ठिकाणी गोल पूर्ण होणार आहे. या गोलावर नुसतं पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 कट होतोय. ओके, नंतर जर पाहिलं तर या ठिकाणी गोल पाहिजे, तो ही सगळीकडे आहे. एक कट केला आपण या गोलावर. आता राहिलेले याच्यामधले फरक पहा. इतर रेषा कशा पाहिजे, या ठिकाणी पहा या बाणासारख्या रेषा इकडूनही पाहिजे. पर्याय 2 मध्ये त्या पद्धतीने 2 कट होईल. राहिला पर्याय 3 आणि 4, त्यामध्ये 4 3 देखील कट होईल. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळं बारकाईनं पाहिलं याची इथे रेषा येणारी असं पाहिलं चालेल. पुढे आता चिन्हांमध्ये काय होतं पहा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय होतं, उचलून शिक्का आरशातलं आहे का ते, याच पाण्यामध्ये आहे का इथं, जसे तसे आकृती उचलून मांडलेली. चिन्ह पाहिजे गुणिले, घड्याळच्या दिशेने पाहिलं गुणिले अधिक भागिले वजा, गुणिले अधिक भागिले वजा, गुणिले अधिक भागिले वजा. या ठिकाणी पाहिजे वरच्या कोपऱ्यामध्ये डाव्या बाजूला गुणिले अधिक, मग तसा पहा गुणिले अधिक वजा भागिले चालेल का. गुणिले भागिले चिन्ह बघायचं उलट दिले चालेल का, नाही. इथे गुणिले वजा अधिक भागिले काय क्रमांक 2 बरोबर आहे. चिन्ह आहे ते भागिले सारखं दिसते, पण पर्याय कट पद्धत तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हो, हे काही गोष्टीच्या जाणीवपूर्वक चुका देखील केलेल्या असतात. एखादा प्रश्न मुद्दाम जाणीवपूर्वक चुकीचा दिलेला असतो, त्याचं उत्तर चुकीचं दिलेलं असतं. 1 ते 2 प्रश्न प्रत्येक पेपरला आलेच पाहिजे, हे जाणीवपूर्वक सोडलेले असतात. मग तुम्ही आमच्या शिक्षकाचा काय का, तुम्ही इथपर्यंत तयार होता की तुम्ही पेपर सोडवला, सबमिट केल्याबरोबर कोणतं चुकले तुम्हाला त्या टॅबवर ते दाखवते, मोबाईलवर दाखवते. आणि चुकलंय म्हणल्याबरोबर तुम्ही उघडून बघता लगेच तुमच्या लक्षात येतं की इथं आपली अशी चूक झालेली. तुम्ही टीचरांकडे येत पण नाही विचारायला. 2-2, 3-3 पेपरला काय नाही सर जाणार तर सगळं क्लिअर, काय नाही सर जाणार तर क्लिअर. मग इथं शिक्षकांकडे तुम्ही आलंच पाहिजे. याच्यासाठी जाणीवपूर्वक एखादा दुसरा प्रश्न असा सोडलाय, मग तुम्ही ते शिक्षकांकडे गेलं पाहिजे, भांडलं पाहिजे शिक्षकांशी, वाद घातला पाहिजे. सर माझं हे असं उत्तर आहे आणि माझं हे असं उत्तर बरोबर येते आणि यांनी उत्तर हे दिले, माझं चुकलेलं नाही, यांचं चुकलेलं आहे. हे जाणीवपूर्वक प्रत्येक पेपर मध्ये केलेलं आहे. तेव्हा हे लक्षात घ्या, या ठिकाणी भागिलेचं नाही तर हे अधिकारी इथे भागिले, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक ठिकाणी भांडलं पाहिजे. जर तुम्ही या पद्धतीनं तुमचा अभ्यास झाला, केवळ सरांनी सांगितलं चूक, मॅडमने सांगितलं चूक की मान खाली घालून जायचं नाही. चला पुढील प्रश्न. पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये काय आहे, पहिल्याच्या तिसऱ्यामध्ये याचं देखील काय येणार आहे, याचं या ठिकाणी अर्धे गोल आणि या ठिकाणी गोलामध्ये गोल गोल येणार. त्यामुळे पाहत होता येईल पर्याय 2. म्हणजे इथं एवढ्या पद्धतीने परफेक्ट उत्तर लिहितात. तर पुढे आकृतीत क्रम दिलेला आहे. पहिल्यांदा उभा बाण आहे, दुसऱ्यात काय झालं एक काडी आली, पुन्हा खाली बाण आला. आता काय येणार, वरती काढली आहे का पर्यायामध्ये, तसं पण नाही कळत आपल्याला. पहिल्या आकृतीमध्ये या बाणामध्ये कुठं बदल झाला का, नंतर आलेल्या काडीमध्ये कुठं बदल झाला का, या बाणामध्ये कुठं बदल होणार आहे का. म्हणजे पहिले 3 बाण कोणकोणत्या पर्यायामध्ये सारखे आहेत पहा. पहिल्यामध्ये सारखंच आहे का सारखं, वरती बाण खाली काडी खाली बाण, 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 सर्वत्रच आहे. पण आता इथं लक्षात घ्या, या ठिकाणी वरती बाण होता, इथं खाली काडी आली, पुन्हा या ठिकाणी वरती बाण खाली काडी, पुन्हा खाली बाण आला म्हणल्यानंतर आता काय होणार आहे, बाण आला म्हणल्यावर आता काय येणार आहे, बाण काडी बाण
काढी आली पाहिजे. इथं बाणाचं टोक वरती होतं म्हणून काढीचं टोक गुल इकडे आला खाली. इथं बाणाचं टोक खाली म्हणजे काढीचा गुल कुठं आला पाहिजे वर. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. ओके बरोबर आहे. चला पुढील प्रश्न. डाव्या बाजूला 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. आकृती म्हणजे बदल होत जातोय. मालिका तयार करायची. उजव्या बाजूला डाव्या बाजूला या ठिकाणी आले. नंतर हे फिरलं आणि या ठिकाणी नवीन आलं. पुन्हा हे फिरलं या ठिकाणी नवीन आलं. पुन्हा हे फिरणार आहे आणि या ठिकाणी नवीन येणार. म्हणजे आकृती पूर्ण होणार. म्हणजे हे जे आहे उभ्या रेषा आडव्या रेषा. उभ्या रेषा कशा होणार आहे बोलायचं. या रेषा पहा इथं कशा रेषा आहेत इथं येणार आहे. आडव्या रेषावरून पर्याय कट करा. 3 4 कट उत्तर येणार पर्याय क्रमांक. रेषावरून पाहिलं ना आपल्या डोक्याचा स्मार्ट वापर करायचा. स्मार्ट बनव. ओके चला पुढे. पहा या ठिकाणी काटकोणी या ठिकाणी काटकोणी या ठिकाणी काटकोणी इथे काटकोन असतात. सगळे काटकोनच आहे. आता बाण पहा. बाण कुठे आहे डाव्या बाजूला वर जातं. आता इथं कुठं आला खाली. म्हणजे इथं का आता म्हणजे बाण जर चौकोन पाहिला तर पहिला बाण या कोपऱ्यात गेला. दुसरा बाण या ठिकाणी गेला. तिसरा बाण या ठिकाणी गेला. म्हणजे चौथा बाण या ठिकाणी जाणार. म्हणजे या बाजूला बाण जाणारा कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक किंवा बारकाईने समजून जर घेतलं जरा खाली घे आता या ठिकाणी हे आपण जर समजून घेतलं इथे बाण आहे. दुसऱ्या आकृतीत इथे बाण आहे. तिसऱ्या आकृतीत इथे बाण आहे. खाली तोंड असणारे इथे बाण आहे. चौथ्या आकृतीत या ठिकाणी बाण येणार आहे. तो आणि फक्त 3. ओके चला पुढे. पहा या ठिकाणी आकृतीमधनं शोधून काढा की पहा पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध काय. आकृतीची मालिका जागा खाली घ्यायचा प्रश्न. खाली प्रश्न काय प्रश्न म्हणतोय की रिकामी जागा सोडलेली आहे. विशिष्ट अनुक्रमाने दिले त्याचा अर्थ आकृतीची मालिका तयार करायची. ओके आता पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये काय बदल झाला. दुसऱ्याचा तिसऱ्यामध्ये काय बदल झाला. सगळ्या गोष्टी नाही पाहिजे फक्त एक गोष्ट पाहिजे. पहिला पहा किल्ली पहा. पहिला कृती कुठे आहे 1 नंबरला. दुसऱ्या कृती 3 नंबरला. नंतर पुन्हा 2 नंबरला. आता कुठे येणार म्हणजे या ठिकाणी पुन्हा ती इथे जाते पुन्हा इथे जाते पुन्हा इथे. असंच होतं का बघ. पहिला हा बाण पहा. हा बाण उजवीकडे डावीकडे जाणारा पहिल्या कृती इथं आहे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये वर गेला. तिसऱ्या आकृतीमध्ये खाली गेला. म्हणजे क्रम कसा होत जातो खालच्या आकृतीवर कळेल तुम्हाला. पहिल्या आकृती या ठिकाणी बाण आहे. तो 2 नंबरला गेला पुन्हा 1 नंबरला गेला म्हणजे आता तो पुन्हा 3 नंबरला. म्हणजे एका गोष्टीवरती हीच आकृती जशीच्या तशी त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक पाहिजे या आकृतीचा कुठं आहे पर्याय क्रमांक 2. सेम टू सेम पाहिजे 1 नंबरचा या ठिकाणी येणार आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पहा. पहिल्याचं दुसऱ्याशी एक नातं आहे. ते नातं पहिल्याचं दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्याचं चौथ्याशी आहे. पहा पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय नातं होईल. याचं हे काय आहे आरशातलं. याचं काय आहे पाण्यातलं. म्हणजे आता हे आरशातलं पाण्यातलं मग काय करायचं ते ही आकृती एकाचं आरशातलं एकाचं पाण्यातलं असं करता जमेल का आपल्याला नाही. दोन्ही एकच असायला हवं. मग ही आकृती जर आपण 180 अंशात फिरवली तर अशी बनेल का. घड्याळाच्या दिशेने 180 अंशात फिरवा का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आपण सरळ तुमच्याकडे तोंड करू नये. आता मी घड्याळाच्या दिशेने 180 अंशात फिरलो तरी माझं मागं तोंड होणार. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 अंशात फिरलं तरी मागेच होणार. त्यामुळे या ठिकाणी आरशातलं एक आहे एक पाण्यातलं आहे. मग तिथं गोंधळ करायचा नाही. मग 180 अंशात फिरवली
ही 180 अंशात फिरवली तर ही बनेल. ही 180 अंशात फिरवा, मी फक्त याच्या जागा बदलतील. काय आहे ते पावर कोणता येईल पर्याय. हे वरती वाटी आहे, ती खाली वाटी येणार आहे. त्याच्यावर पहिला दुसरा पर्याय करतोय. त्यानंतर याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये फरक आहे. पहिला दुसरा कडचा राहिला, तिसरा चौथा. फरक काय आहे तर हे गोल आणि याच्या जागा. गोल ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी काय येणार, रेष येणार आहे. उजव्या बाजूला रेष पाहिजे, त्या उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढील प्रश्नाकडे. या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, अगदी व्यवस्थित आपल्याला लक्षात येते. चला पुढील प्रश्न. बी ला बी काय आहे रे. बी ला बी आरशातील प्रतिबिंब. याचं हिच आरशातील प्रतिबिंब कोणताही पर्याय क्रमांक 1 येणार. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊ. पहा या ठिकाणी चांदणी आहे, कोणी चांदणी बाहेरच्या चांदण्या काढून टाकल्या, आतला बाहेर. त्रिकोणी चांदणी आहे म्हणून बाहेरचं काढून टाकलं, त्रिकोण आला. मग त्रिकोण सर्वतोच आहे. मग त्रिकोण कसा आहे पहा, कसा आहे तो पहा. या ठिकाणचा षटकोन जसा आहे तसाच आहे, फक्त इथे आतमध्ये रेषा होत्या, तो काय झाला, कोरा झाला. म्हणजे हा देखील त्रिकोण सेम असाच असायला हवा आणि त्या रेषा काढून टाकायच्या. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. छान. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण. पहिले तर दुसऱ्यामध्ये काय झालं पहा, 2 रेषा आहेत. या 2 रेषा अधिकचं चिन्ह झालं आणि याच्यामुळं अधिकचं चिन्ह झाल्यामुळे 4 भाग झाले म्हणून 4 ठिपके दिले. आता या 2 रेषा आडव्या दिले, या देखील काय होणार आहे, अधिकचं चिन्ह होणार आहे. आणि इथं काय झालं, 4 झाले, ते 4 पाहिजे. तर उत्तर पहिल्या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, 4 मध्ये. आता 1 आणि 2 कट होईल. 1 मध्ये काय आहे, जास्त ठिपके म्हणून हा पर्याय कट होईल. 2 का कट होईल तर याच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह केले, अधिकचंही केले म्हणून 2 नंबर कट होईल. आता 3 आणि 4 मध्ये 3 लिहायचा का 4 लिहायचा, 4 का लिहायचा नाही, 3च का लिहायचा. तर या ठिकाणी जे झालेले चौकोन आहेत ते कसे आहेत, मोकळे. या ठिकाणी देखील कसे असणार आहेत, मोकळे. या ठिकाणी भरीव आहेत म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण. पुढील प्रश्न क्रमांक. आता त्रिकोण आणि चौकोनाशी भाग तयार होत आहेत. या ठिकाणी आकृती जोडली की भाग तयार पूर्ण होते. आता या ठिकाणी बसणारा हा आकार आणि एवढाच फक्त जोडून चालणाऱ्याला आकृती पण पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे खाली आपण अशी या पद्धतीने आकार पाहिजे, तो फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये. या ठिकाणी आपल्याला असा नको तर तो असा पूर्ण बाहेर राहणारा, त्या उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर या ठिकाणी बसणारा भाग बघा, याच्यामध्ये बसवायला आपल्याला ही आकृती पूर्ण करून पहा. ही आकृती जर आपण समजून घेतली तर या ठिकाणी इथपर्यंत पूर्ण होणार आहे. वरचा आकार या पद्धतीचा आकार पाहिजे आपल्याला. या ठिकाणी चौकोन घड्याच्या दिशेने पाहिजे तर चौकोन, त्रिकोण या ठिकाणी पाहिजे, मग सरळ रेष. या ठिकाणी बसणारा आकार पाहिल्या लगेच पर्याय कट होतो. कोणता पर्याय कट होईल, पर्याय क्रमांक 3 कट होईल, पर्याय क्रमांक 1 पण कट होईल. आणि या ठिकाणचा जो आकार आहे बसणारा तो छोटा आहे. आता राहिला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी फरक समजून घ्या, काय आहे फरक या आकृतीमध्ये. यामध्ये पाय या ठिकाणी बसणारा भाग काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे. या ठिकाणी बसणारा भाग हाही दोन्ही सेम आहे. फरक येते याच्या उंचीमध्ये. याची उंची कमी आहे, याची उंची जास्त आहे. मग आपल्याला ही उंची पहा, कोणती उंची जुळेल तिथं, 4 जुळेल. क्रमांक 4 जुळेल. आणि या ठिकाणचा जो अँगल आहे, हा अँगल, हा विशाल कोण जो तयार होतोय तो अँगल देखील इथं जुळत नाही. या ठिकाणचा विशाल कोण जुळतोय, हा अँगल आणि या अँगल मध्ये फरक आहे. हा अँगल लहान आहे आणि या ठिकाणचा मोठा जरा विशाल कोण. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. जर तसं पाहिलं फेस टू फेस ही पण उंची जुळत नाही, ही पण उंची थोडीशी जास्त वाटते. परंतु या अँगल वरनं पाहिलं तर या अँगलपेक्षा हा अँगल जुळतो. चला पुढील प्रश्न.
आता यामध्ये पहा, या ठिकाणी जेव्हा आपण हा आकार जुळवतो, हा आकार जुळवल्यानंतर कोणता आकार होणार आहे पहा. या ठिकाणी जर पाहिला तर कोणता आकार होतो, बसवलेला हा आकार कोणता आहे, इंग्रजी मधला डब्ल्यू. इथं खाली काय पाहिजे आपल्याला, डब्ल्यू. आता डब्ल्यू फक्त ठेवायचा, डब्ल्यू नसणारा काढून टाकायचा. डब्ल्यू नसणारा कोणता पर्याय, पर्याय क्रमांक फक्त पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 कट होईल. आता डब्ल्यू चा आकार 1 मध्ये पण आहे, 2 मध्ये पण आहे. आकार बसणारा कोणता आहे, 1 मधला बसेल का 2 मधला बसेल, 2 मधला बसेल. 1 मधला आकार हा लहान आहे. या ठिकाणची पाहिली तर लगेच डोळ्याला लक्षात येतं, उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्नामध्ये आकृतीचे 4 भाग आहेत, त्याच्यामध्ये बसणारा या ठिकाणी. आता या ठिकाणी पाहताना मागे होणारा आकार कोणता असेल तर मागे जर ही रेषा जुळवली, ही रेष सरळ वाढवली, ही रेष सरळ वाढवली, तर या ठिकाणी काटकोन होणार आहे. या ठिकाणी काटकोन आकार पाहिजे. या ठिकाणी काटकोन आकार आहे का, या ठिकाणी काटकोनच तयार झाला पाहिजे आणि मग या कोणाकडे बघायचं. जे मागे जो तयार होणार आहे तो या ठिकाणी काटकोन नाही म्हणून कट होईल. इथे काटकोन आहे, इथे काटकोन आहे का, नाही. इथे काटकोन आहे. म्हणजे पहिल्या पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1 कट होणार आहे. राहिला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 4च्या वरून पुढचा भाग बघितला तर हा भाग आणि हा भाग याच्यामध्ये पाहिला तर आपल्याला 4 कट होईल. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. 4 3 पर्याय 3 कसं काय म्हणताय, ओके सोनवलकर. हा चॅटिंग आपलेच आहे ते सगळं, समर्थ शिंदे. चला प्रश्नामध्ये 5 तंतोतंत प्रतिबिंब, आरशामध्ये याचा आकार करताना पहा, हा आकार या ठिकाणी होत असतो. हा चौकोन आहे तो या ठिकाणी येणार, चौकोन आहे तो या ठिकाणी येणार. हा त्रिकोण लांब आहे, त्रिकोण आरशापासून लांब, त्रिकोण आरशापासून लांब. आरशाच्या जवळ चौकोन, आरशाच्या जवळ चौकोन. वरची गोष्ट वर राहते, खालची गोष्ट खाली राहते. बदलतं कुठं आरशामध्ये, डावा उजवा एवढंच बदल. म्हणजे या ठिकाणी हा जवळचा चौकोन या ठिकाणी जवळ पाहिजे. याच्यावरून पाहिल्यानंतर पर्याय 1 कट होतो, पर्याय 2 ही कट होतो. तर इथं चौकोन पाहिजे तो नाही. आता राहिला पर्याय क्रमांक 3 आणि 4. फरक सांगा. अधिकचं चिन्ह, या ठिकाणी रेषा एवढीच आहे, इथे संपूर्ण रेषा. मग आपल्याला रेषा कशी पाहिजे, एवढीच पाहिजे रेषा, आणि इथं संपूर्ण जास्त रेषा आहे. हा कट उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी आरसा खूप सोपा असतो, याचा सराव करायचा. पर्याय कट पद्धत वापरायची. आरशाच्या जवळ डी आहे, इथे आरशाच्या जवळ डी येणार. याचं प्रतिबिंब या पद्धतीचा डी, या पद्धतीचा डी कोणत्या याच्यामध्ये आहे, 1 मध्ये आहे, 2 मध्ये. 3 मधला डी चालेल का, कसा आहे कसा आहे. हा कट होईल, हा पर्याय कट राहिला पहिला आणि दुसरा. आता या दोघांमध्ये फरक, 2 पर्याय राहिले करे, प्रश्नाकृती बाजूला सोडायची. याच्यामधला फरक शोधायचा काय, यामध्ये फरक आहे कोणता, ई मधला फरक शोधायला सोपा का एन मधला, ई मधला. की या ठिकाणचा ही बाई उजवीकडे तोंड आहे, आरशामध्ये बघितलं की ते डावीकडे तोंड होणार आहे. डावीकडे तोंड असणारा ई कोणता आहे, या ठिकाणी तसाच्या तसाही आला, तसा तसा होईल का आरशा नाही. त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये पहा, हे पहा ऑनलाईनला आहे, तुम्ही जॉईन केलेला आहे, फक्त आवाज करू नका. ओके तुम्ही बघायला काय हरकत नाही. दिसतंय का व्यवस्थित, कळतंय, क्लिअर चित्र आहे का, काय चमकतं वगैरे होतंय का, असं काय चित्र वगैरे व्यवस्थित आहे ना. हा कुणाला म्हणजे काय अडचण असेल तर सांगत जा. ओके
पर्याय टाकत चला. ओके, बघा हे सगळेजण उत्तर टाकताय. हा, काय उत्तर त्याचं? ओके, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक, इथं प्रश्न क्रमांक नाही घेत, असून जर तुम्ही सांगताय बरोबर टाकताय. पायाचा आरशाचा प्रतिबिंब या ठिकाणचा त्रिकोण आरशाच्या जवळ असणारा त्रिकोण उलटा आहे. तो या ठिकाणी होणार आहे उलटा. त्रिकोणावरनं कोणकोणते पर्याय कट होतील? त्रिकोणावरनं कोणकोणते? हा त्रिकोण इथं पाहिजे या ठिकाणी असा उलटा. पहिला कट होईल, दुसरा कट होईल, तिसरा कट होईल. कशावरनं बघितलं? केवळ एका त्रिकोणावरनं. आणि मग हुशार मुलाने काय करायचं? नुसतं उत्तर निघालं तर बाकीचंही चेक करायचं. लगेच मोकळं होत आहे. तुमचा पेपर लिहिलं खूप वेळ झाला तर तासामध्ये पूर्ण होतो, एवढी तुमची गती. मग तिथं पेपरला 2 तास वेळ असतो. पेपर झाल्यावर एक झोप काढताल तिथं, कारण तुमचा पेपर कोणी जमा करून घेत नाही. किंवा वेळ कसा वाढवायचा, प्रत्येक गोष्ट कसं बघायची हे याच्याकडे लक्ष द्या. तर पुढील प्रश्न. एका एका गोष्टीकडे पहा. लांब असणारा बाण लांबच असणार आहे, याच्यावरही पर्याय तुम्हाला करता येतील. वरती तोंड असणारा बाण वरती तोंड असणारच पाहिजे, याच्यावर पर्याय कट होते. म्हणजे एका एका गोष्टी पहा, एका एका गोष्टी पाहून त्याच्यावर पर्याय कर तुम्ही करा. चला पुढील प्रश्न पहा. तर प्रत्येक गोष्ट बारकाईने पहा, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा. एकदा लिहिलेलं उत्तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बदलता येत नाही. काय डिस्कनेक्ट झालं का? प्रोजेक्टर कोण आहे? शिवम काय आहे? होतात कधी कधी. ओके, होणार. आपलं लक्ष नाही आहे, आपण लक्ष दिलं पाहिजे ना. थोडस प्रोजेक्टचं सेटिंग. एका वेळेस अगदी 100 मुलं देखील याला जॉईन होऊ शकतात. 100 मुलांना एका वेळेस आपल्याला 100 पेपर वेगळे वेगळे देता येतात. शफल करून उत्तर देतात. एका शेजारी बसले तरी मुलं एकमेकांना बघून काढू शकत नाही. एवढं या ठिकाणी या टॅबमुळे आपल्याला सुविधा झालेली आहे. त्यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेतात. पहा या ठिकाणी आरशाचं प्रतिबिंब वरचा गोल. पहा वरचा गोल आरशाच्या जवळ आहे, आरशाच्या जवळच आहे. याच्यावर कोणते पर्याय कट होती? गोलावरून चौथा सगळं कट होईल. वरचा गोलवर राहील, पूर्वी या ठिकाणी राहील. लांब असणारे आडव्या लांब राहणारे उत्तर येणारे पर्याय क्रमांक. चला पुढील प्रश्नाकडे. अगदी मोठ्या आकारामध्ये व्यवस्थित क्लिअर दिसते का? अगदी झूम केल्यामुळं प्रश्न आपल्याला बारकाईनं, त्यातल्या बारक्या रेषा वगैरे देखील अगदी बारकाईनं पाहता येतात. आता घडी उलगडल्यानंतर होणारा या ठिकाणी घडी आहे, नंतर ही घडी खालून वर घातली आणि नंतर या ठिकाणी झाली. आणि या ठिकाणी गोल असे काढलेले 3 गोल आहे. खाली उघडले इथे 3 येणार, म्हणजे इथं पाव भागात 3 इथे 3 आणि 3 6. इकडे उघडले 6, म्हणजे एकूण किती येणार? 12. हो, असे पोपट बोलणारेच आम्हाला पाहिजे आणि तसा विचार करून सोडवणारे पण पाहिजे. म्हणजे केवळ पाहिलं तर 3 चौक, पाव भागात 3 म्हणजे अर्ध्या भागात 6, अख्ख्या भागात 6 7 12 गुण कोणते याच्यामध्ये? फक्त पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. तर अगदी सोपं असतं, फक्त विचार करण्याची दिशा. एकदा ती विचाराची तुम्हाला पद्धत लक्षात आली ना की तुम्हाला काही अडचण येणार. खालून वरती घडी केली, इकडून घडी इकडे, नंतर खालून वरती घडी केली आणि इथं आडवी रेष कापली. ही उघडली तर काय होणार आहे? ही रेष इथपर्यंत वाढणार. म्हणजे या कोपऱ्याला चिकटल्या त्या रेषा नाही, इथपर्यंत अशा पद्धतीची. ही घडी उघडली तर याचं आरशात या ठिकाणी तिरकी रेषा, म्हणजे या पद्धतीची रेषा या पद्धतीने तिरकी. वरनं खाली उघडलं पाण्याचं या पद्धतीने तिरकी रेषा. त्यामुळे उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे.
चला गडी पहा, वरून खाली गडी घातली, डावीकडून उजवीकडे गडी घातली आणि त्या ठिकाणी कापले. आता जेव्हा ही गडी इकडे उघडेल तर या चौकोनाला या ठिकाणी चौकोन कापला म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, असा आयत होणार आणि वरती इथं दोन चौकोन होणार. जेव्हा हे वर उघडेल तर या आयताला इथं चौकोन दुसरा जुळेल म्हणजे इथं काय होणार आहे, असा उभा म्हणजे इथे आडवा आयत, इथे उभा, इथे आडवा, या ठिकाणी उभा, म्हणजे दोन उभे इथं दोन आडवे. कोणत्या आकृतीमध्ये आहे, पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी पहा हे दिलेलं आहे पण वरचे आकार नाही त्या प्रमाणात. आता हे कापलेले आहे ते मध्ये कापले, हे बाजूवरती गेले त्यामुळे चालणार नाही. आता या ठिकाणी पण ज्या ठिकाणी कापलेला आकार आहे तो कुठेच दिसत नाही. पण तुम्ही एवढं सगळं पाहण्यापेक्षा तुम्हाला सांगितलं की प्रश्नाकृती कशात दिसते एवढं शोधा. जरा खाली घ्या, खाली घ्या. प्रश्नाकृती जो आकार आहे हा आकार कोणत्या आकृतीत दिसतोय. आता या ठिकाणी कापलेला, या ठिकाणी कापलेला, इथं कापलेला, इथं कापलेला आहे का, पण इथं तोच आकार पाहिजे आपल्याला, हा आकार. या ठिकाणी आपण या ठिकाणी या ठिकाणी आहे का, जागा त्याच्या पहा बरं. याचे 4 भाग केले तर ज्या ठिकाणी कापलेला आकार आहे तो या ठिकाणी आहे का, नाही. इथं आहे का बघा, नाही. इथं आहे का, इथं आहे, इथं आहे. केवळ एवढं प्रश्नाकृतीचा आकार उत्तराकृती कोठे आहे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे, बाकीच्या कोणत्या आकृतीमध्ये नाही. चला पुढे. पुन्हा सूचना देणार नाही. ऋग्वेद, पुढचा प्रश्न. वरून तिरकी खाली गडी घातली, थोडस खाली घ्या, वाटलं झूम करा, पूर्ण स्क्रीन करा, परंतु थोडस खाली घ्या माझ्या, कारण या रेषा आपल्याला ते दाखवायचे आहे. ओके. या ठिकाणी गडी इकडे घातली, इकडून इकडे गडी घातली आणि या ठिकाणी कापलेला 2 त्रिकोण आहे. आता हे त्रिकोण कापली, इकडे उघडल्यानंतर या बाजूला हा कोपरा या ठिकाणी चिकटत असतो, हा कोपरा इथे येतो. म्हणजे ही गडी उघडल्यानंतर हा कोपरा इथे जाणार, इथे 2 त्रिकोण येणार आहेत, इथे 2 त्रिकोण येणार, इथे 2 त्रिकोण, इथे 2 त्रिकोण, इथे 2 त्रिकोण, इथे 2 त्रिकोण, म्हणजे 8 त्रिकोण बाजूवरती कापलेले येणार आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, इथं प्रश्नाकृती. या ठिकाणी खाली 2 त्रिकोण कापलेले, कोणत्या आकृतीत येतो, पहिला तिसरा, म्हणजे दुसरा आणि चौथा कट होईल का नाही. आता या ठिकाणी पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय पहा, खाली कापलेलं जेव्हा गडी उघडेल तेव्हा या बाजू जाणार आहे का नाही, इथे गेले का, उत्तर येणारे पर्याय क्रमांक. म्हणजे फक्त काय बघायचे, प्रश्न आकृती जशीच्या तशी कोणत्या उत्तर आकृतीत आहे एवढं जरी शोधायला तुम्हाला आलं तरी पुरेसा. चला पुढील प्रश्न. हा, डायमंड आकार काढलाय का नाही, हो बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त एका पद्धतीने सांगितलं नाही, असंच फक्त करा. तुम्हाला विचाराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नाला वेगळा वेगळा विचार वापरतो. कालच्या सोल्युशन मध्ये वेगळा विचार सांगितला, आज वेगळा विचार सांगितला, म्हणजे तुम्हाला सर्व बाजूनी तयार करायचे मला. तर पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न हा तोच आहे ना प्रश्न. हा म्हणजे प्रत्येक आकृतीचा विचार करताना वेगवेगळे आता तुकडे जोडायचे, याच्यामध्ये असणारे आकार पहा. 3 तुकडे आहेत, एक आयत आहे, 2 काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोणाचे प्रकार समजून घ्या. 2 काटकोन त्रिकोण आणि 1 आयत. आयत आहे, उलटा सुलटा जोडलेला काटकोन त्रिकोण आहे. यात 3च्या 3 आयत आहे, 3च्या 3 आयत आहे. कोणाकडे रिमोट आहे रे, प्रोजेक्टरचा रिमोट कोणाकडे आहे, जी टॅबवर बंद करणार त्याला नेट कमी नेट बंद करणार. एक काम करा, टॅबवरती जॉईन असणारे कुणी पहा, हे चालू केलेल्या टॅब मध्ये पहा शेअर सर्वांना रिमूव्ह करायला लागेल. म्हणजे काही जणांना तो आगाऊपणा करतायत. ओके,
आयत दोन त्रिकोण, आयत दोन त्रिकोण आहेत, याच्यामध्ये आयत दोन त्रिकोण नाही, आयत दोन त्रिकोण आहेत, इथं त्रिकोण आहे पण इथे चौकोन आहे, हा त्रिकोण नाही. या ठिकाणी आयत, त्या ठिकाणी हा एक चौकोन आणि एक त्रिकोण आहे. आपल्याला दोन चौकोन दोन त्रिकोण पाहिजे, ते फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक एक मध्ये आहे. हो नाही म्हणून तर मग आम्हाला तुम्हाला तेच सांगायचं आहे, पण बाकीच्या सर्व आकृत्याही पाहिल्या पाहिजे, बाकीच्या सर्व आकृत्याही पाहिल्या पाहिजे. टॅबवाले बंद करा, टॅबवाले ऑनलाईन जे आहेत ना इथले बाहेर पडा, वायफाय बंद करा तुमचं. पहा पुढील आकृतीमध्ये यामध्ये दोन पंचकोन आहेत आणि दोन त्रिकोण आहेत. दोन पंचकोन आणि दोन त्रिकोण पाहिजेत आपल्याला. आता पाय या ठिकाणी पंचकोन आहे, आणि पंचकोन आहे, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे. यात पंचकोन आहे का कोणता? हा चौकोन आहे, हा चौकोन आहे. त्रिकोण इथे, तिथे, 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 चार त्रिकोण आणि दोन चौकोन. आपल्याला चौरस आहे ते आणि चार त्रिकोण आहेत का आपल्याला, म्हणजे हा पर्याय कट होईल. यात पंचकोन दोन आहे आणि हा आकार कोणता आहे? वेगळाच आकार आहे का प्रश्नाकृतीचा हा आकार? नाही आहे, पर्याय कट होईल. याच्यामध्ये पहा पंचकोन आहे का कुठे? इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे. तुकडे झाले किती? 1 2 3 4 5 6 7 8 तुकडे. आपल्याकडे तुकडे दिले किती? 4. 8 तुकडे चालतील का? पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नाकडे पहा. प्रत्येक गोष्ट बारकाईने पहा तुम्ही, प्रत्येक गोष्ट विचार करा, विचाराची दिशा ठरवा. पहा इथे तुकडे, पहा या ठिकाणी काटकोन त्रिकोणी, पण हा समद्विभुज आहे. ही बाजू आणि ही बाजू, दोन बाजू सारख्या असणारा आणि इथे काटकोन असणारा, मग याला म्हणायचं समद्विभुज काटकोन त्रिकोण. या ठिकाणी ही बाजू पहा, ही बाजू पहा, या ठिकाणी ही समद्विभुज काटकोन त्रिकोण आणि एक चौकोन आहे. दोन त्रिकोण, त्यातला एक छोटा, एक मोठा आणि एक चौकोन. या ठिकाणी तीन तुकडे. इथं तुकडे किती मोजा? 1 2 3 4. आपल्याला तुकडे किती पाहिजे? 3. यात किती? 1 2 3. यात किती? 1 2 3. 1 2 3. याच्यामध्ये चार तुकडे पर्याय कट करून टाका. आता आपल्याला यातला बघायचा एक वेगळा का चौकोन पहा. हा चौकोन याच्यामध्ये आहे. यात चौकोन आहे का? तिन्हीच्या तिन्ही त्रिकोण, पण आपल्याला एक चौकोन पाहिजे, हाही पर्याय परत. याच्यामध्ये पहा पहा दोन त्रिकोण आहेत आणि एक चौकोन आहे. आयत आपल्याला काय पाहिजे? तो चौकोन, पण तो आकार आयताचा नाही, वेगळा आकार आहे. आणि हे दोन्ही त्रिकोण सारखे आहेत. इथले दोन्ही त्रिकोण सारखे आहेत, एक लहान एक मोठा आहे. तो कोणत्याही पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2. चला ओके, बरोबर आहे तुमचे विचार, असेच व्यक्त करत चला. चला पुढे. तुकडे किती आहेत? 5. याच्यामध्ये तुकडे किती आहेत? 5. याच्यात किती आहेत? याच्यात किती आहेत? याच्यात किती आहेत? आपल्याला किती पाहिजे? कोणत्या आकृतीत आहे? आपण आकृती बघत केवळ तुकड्याच्या संख्येवर पर्याय कट केले. ओके चला पुढील प्रश्न. मी रोज वेगळ्या वेगळ्या अँगलने शिकवतो, वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो. एक प्रश्न माझा किमान 3 ते 4 पद्धतीने येतो. आज एखादी पद्धत वापरली तर उद्या वेगळी पद्धत असते. पहा आकार आपल्याला रंग, हा लपलेली आकृती, आडवी रेष, उभी रेष, इथं काटकोन आहे आणि या ठिकाणी तिरकी रेष, या ठिकाणी लघुकोन आहे. आडवी रेष ज्या ज्या ठिकाणी आहे अशी दिसते पाहिजे. आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष. ओके इथं जुळतंय. अजून इथं आडवी रेष, उभी रेष, इकडे तिरकी रेष नाही. आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष इथं पण आहे.
इथं आहे इथं आहे इथं बघू आडवी रेष उभी रेष कुठेही नाही हा पर्याय कर आडवी रेष उभी रेष तिरकी रेष इथे पण आहे मग आता इथं बघायचं काय आडवी रेष उभी रेष तिरकी रेष जी आहे ती कुठपर्यंत गेली वर आडवी रेष वाढवली जुळेल इथपर्यंत इथं आडवी रेष ही तिरकी रेष वरपर्यंत गेली याच्यामधली आडवी रेष उभी रेष ही रेष वरपर्यंत गेली का इथपर्यंत थांबली त्यामुळे हा चालला इथे आडवी रेष उभी रेष ही तिरकी रेष जुळवेल इतके उंच पर्यंत गेली का आहे पर्याय करतो उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चला पुढील प्रश्न प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवला पाहिजे पहा या ठिकाणी उभी रेष आडवी उभी रेष आडवी उभी रेष आपल्याला तेच पाहिजे उभी रेष आडवी पहा आता आडवी किती लांब घ्यावी लागेल एवढी लांब वाटी आहे का याची 10 पर्याय करतो आता इथे पहा उभी रेष इकडे वाटी नाहीये उभी रेष आडवी रेष उभी रेष आडवी रेष उभी रेष इथे जुळत ओके इथे जुळत नाही इथे उभी रेष आडवी रेष पहा इथं उभी रेष आडवी रेष उभी रेष आडवी रेष इथली वाटी ही आकार वाटीचा पहा या ठिकाणचा वाटीचा पहा या ठिकाणी उभी रेष नाही इथं उभ्या रेषेला वाटी नाहीये या उभ्या रेषेला वाटी नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये आहे पण 3 मधली ही वाटीचा आकार हा खूप मोठा खोल आहे या ठिकाणचा वाटीचा आकार जेवढा खोल पाहिजे तेवढाच आहे तेव्हा उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 ती आकृती बघायची तिथं गिरवून पाहायची आपल्याला टॅब वरती बोटाने करता येत चला पुढे प्रश्न या ठिकाणी बी आकार आहे बी आकार पाहिल्या डोळ्याने कळतो याच्यामध्ये नाही याच्यामध्ये नाही फिरवून वगैरे पण असू शकतो बरं का क्वचित प्रसंगी 90% पेपरमध्ये नाही पण 10% प्रश्नामध्ये तो आकार फिरवूनही असू शकतो चला पुढे प्रश्न 100 मध्ये 90 प्रश्न सरळ येतील 10 प्रश्न उलटे सुलटे येणार आहे चला पुढे व्ही आकार हा व्ही या ठिकाणी व्ही या ठिकाणी आहे या ठिकाणचा व्ही आकार पहा ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसा हा व्ही याच्यामध्ये कुठे व्ही होतो का या ठिकाणी असा होईल परंतु तो व्हीचा आकार असा आहे विक्ट्री या पद्धती अशी नको विक्ट्री किंवा अशी नको आहे असं पाहिजे बरोबर पॅरलल असे मध्ये उभी रेष मारली तर तो सममित झाला पाहिजे अशा पद्धतीचा व्ही उभी रेष मारली तर सममित होईल दोन्हीकडे सारखा तो या ठिकाणी आहे का पहा इथे पहा व्ही आहे या ठिकाणी पण त्याचा जर पाहिला तर या ठिकाणी असा कट करून पाहिला तर तो लहान आकार आपल्याला जेवढा मोठा व्ही पाहिजे एवढा मोठा व्ही फक्त या ठिकाणी द्यायचा उत्तर येणारे पर्याय क्रमांक चला पुढील प्रश्न गणित सुरू ओके गणिताला आपण सुरुवात करूया आता गणित समजून घेऊया ओके गणित चालू करा गणितावरती आपल्याला या ठिकाणी गणित थोडस आणखी कलर मध्ये दिसतं जे आपल्याला स्क्रीनला घेता येईल आपल्याला पाहता येईल या पद्धतीने थोडस डीप मध्ये येते कालचा कसा क्लिअर दिसत होता ब्राईटनेस वाढवतो तुला ब्राईटनेस बना वाढवतो का तुझं येतात बिना लाईटचं जे फळ्यावरती लिहायचंय
तर घालून बघा तुला दिसतं? घालून बघा बरं. घालून बघा, आम्ही बघतोय. काल खूप छान दिसत होतं ना फार. आपल्याला प्रश्न दिसणं गरजेचं नाही, खूप अंधार होण्याचं. त्याच्यावरती लिहिलेलं एवढं क्लिअर दिसणार नाही. असं करा. हे कर, रेस सोडवत ये. नाही तरी चमकते फार, चमकते थोडंसं चमकतं. तर बघते. चमकते नाही. ती मोठी लाईट लावली सर. बारकी लाईट लावा सर. बारकी लाईट. मोठी लाईट लावा. मधली लाईट. नाही मधली लाईट. असं ती लाईट लावली सर. टोपी लावली. टोपी लावली. त्यासाठी तर बनवली. टोपी त्यासाठी तर बनव. सर, प्रोजेक्टरच्या हा? मागची लावा. प्रोजेक्टरच्या मागची लावा. चला प्रश्न सांगा. पुढील पैकी 4, 8 आणि 6 या तिघांची गुणक असणारी संख्या कोणती? आता 5, 4, 8 आणि 6 4च्याही पाड्यात असणारी, 6च्याही पाड्यात असणारी, 8च्याही पाड्यात असणारी. याचा अर्थ 4, 6, 8 चा काय पाहिजे? लसावी. आता 4, 6, 8 चा लसावी काढूया. प्रश्न क्रमांक 41 आहे हा. आता याचा लसावी काढली तर मुळामुळाची पद्धत. तिन्ही संख्यांना 2 ने भागले. 2 दुणे 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6. आता दोघांना ते 2 कमी, 2 दुणे 4 हे 3 तसेच. आता याची मुळावळ पडत नाही, डावले तर इथं 2 ने पुढे 3 ने द्यावं लागेल. मग इथं सोडून दिलं 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24. 24च्या पट्टीत येणार. आता पर्यायामध्ये कोणकोणते अंक आहेत पहा. पर्यायामध्ये सांगा. 396, 664, 496, 5432. एकाने बोला, खडखडीत आवाज असणार आहे. बाकीच्याने बोलू नका. ओके. आता हा लसावी जर 24 आला तर त्याचा 24च्या पट्टीत त्या संख्या वाढेल. 24ची निमपट कुठं दीडपट होत नाही. 24च्या पट्टीत असणारी संख्या हा त्याचा गुणक. 24 दुणे 48 असणार आहे, 36 नाही. 24 दुणे 72 असणार आहे. 24 पंचे 24 चौक 96 असणार आहे. 24 पंचे 120 असणार आहे. म्हणजे 24 ने भागणार आहे. मग यांना 24 ने भाग घालून बघा 24 ने जातो का? 24 एके 24, 39 मध्ये 24 गेले, 15 राहिले. 15 वरती 6 गेले 156. 24च्या पाड्यात 156 आहे का? नाही, म्हणजे याला जात नाही 24. या ठिकाणी पहा 24 दुणे 48, 66 मधनं 48 गेले, राहिले 18. 18 वरती 4 घेतले 184. 24च्या पाड्यात 184 नाही. या ठिकाणी पहा 24 दुणे 48, राहिली बाकी 69 मधनं 48 गेले, 21 राहिली. 21 वर 6 घेतले 216. 24 90 सोडी 2. या संख्येला पूर्ण 24 ने भाग जातो. इथे 24 दुणे 48, 54 मधनं 48 गेले, 6 राहिले. 6 वर 3 घेतले 63. 24 दुणे 48, 63 मधनं 48 गेले, राहिले 15. 15 वर 2 घेतले 152. 24च्या पाड्यात 152 नाही. त्यामुळे हाही उत्तर नाहीये. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेव. ओके. तर आपल्याला प्रत्येक प्रश्न या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न क्रमांक 42. पहिल्या 4 अभाज्य म्हणजे प्राईम संख्यांची बेरीज. पहिल्या 4 प्राईम संख्या, प्राईम नंबर मूळ संख्या 2, 3, 5, 7 यांची बेरीज. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17. उत्तर येणारे 17. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न 43 नंबर.
एका कोणता कोण म्हणलाय? समकोण. पहा 2 वर्षापूर्वीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आला होता, समकोण. आणि तो अगदी 90% विद्यार्थ्यांना समकोण म्हणजे काय हाच कळणार. हिंदीमध्ये याच्यामध्ये काही प्रश्न, आपली जी मूळ होती प्रश्नपत्रिका तयार होते ती हिंदीमध्ये. दिल्लीची लँग्वेज हिंदी आहे, नवोदय विद्यालयाची मुख्य भाषा हिंदी आहे. त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये दिल्लीमधनं पेपर तयार झालेला आणि हिंदीमध्ये काटकोणाला समकोण असं म्हणतात. आणि त्यांनी त्याचं जेव्हा इतर भाषांमध्ये भाषांतर केलं तेव्हा त्याला त्यांनी काटकोण म्हणण्याची समकोणच म्हणलं. आणि तो बऱ्याचशा मुलांना प्रश्न कळलाच नाही आणि मुलं ते पूर्व तयारीतून बाहेर पडले. आता ज्या ठिकाणी त्यांनी विचार केला त्यांना ते लक्षात आलं, जाजम वगैरे शब्द वापरलेला, असे काही शब्द असतात हे हिंदीमध्ये असतात. त्यामुळे थोडासा गोंधळ त्या ठिकाणी मुलांचा होतो. कमाल, किमान, पण ते बऱ्याचशा पेपरमध्ये आले ते लक्षात येतं. पण मूळ संख्या, प्राईम नंबर वापरले, अविभाज्य संख्या म्हणलेले आहे. असे 1-2 प्रश्न असतात की जे मुलांना गोंधळून टाकतात. आणि असे प्रत्येक वर्षी पेपरमध्ये किमान 3 ते 4 प्रश्न असतात. ते खरं मेरिट लावायचं काम करतात. ज्यांना ते 4-5 प्रश्न बरोबर आले ते बरोबर आहे. मराठी खूप अवघड टप असतं. इथं विचार करून आपल्याला आतापर्यंत सवय असते मराठीमध्ये उत्तरात बघायचं दुसऱ्या तसं उत्तर लिहायचं, तसं नसतं. चला पुढे प्रश्न पहा. समकोण काटकोणच्या 2 बाजूची लांबी 5 आणि 12 आहे, तर तिसऱ्या त्रिकोणाची परिमिती किती असेल? पहा, काटकोण त्रिकोण आहे, एक बाजू 5 आहे, दुसरी बाजू 12 आहे, तिसरी बाजू काढावी लागेल. त्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण बरोबर, इथे हे पण माहिती पाहिजे. काटकोण त्रिकोणाची एक बाजू 5 आहे, दुसरी बाजू 12 असेल तर तिसरी काढायची. आता 8वी के मुलांना आमच्या माहिती आहे, 5वीतल्या मुलांना पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसच्या याच्यामध्ये कर्ण वर्ग, म्हणजे इथं कर्ण काढायचा आहे. कर्ण वर्ग बरोबर काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज. आता बाजू 1 म्हणजे 5चा वर्ग आणि दुसरी बाजू आहे 12, 12चा वर्ग. वर्गाची बेरीज करायची. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. याची बेरीज करायची. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 81. ही कर्ण वर्गाची किंमत. आपल्याला कर्ण काढायचं, याचं वर्गमूळ काढावं लागेल, याचंही वर्गमूळ काढावं लागेल. याचं वर्गमूळ काढलं कर्ण येईल आणि 161 वर्गमूळ काढलं 13. म्हणजे हा कर्ण किती येणार आहे? 13. 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 3 त्रिकूट आहे त्यामध्ये. पहा मुलांनी लक्ष द्यायचं. 3, 4, 5 त्रिकूट, 3, 4, 5 त्रिकूट. दुसरे 5, 12, 13. तिसरी बाजू कोणता आहे? तिसरं 5 विषम घेतली, लहान बाजू सम असणारी, लहान बाजू सम असणारी. 11, 60, 61. सॉरी, हे विषम नाही, आपल्याला सम बाजू, लहान बाजू सम असणारी. लहान बाजू सम असेल तर त्याचा वर्ग केला 10 असेल तर 10च्या निम्मे 5, 5चा वर्ग 25 वजा 1 अधिक 1 म्हणजे 10, 24, 26. 8, 15, 17. ओके, 8, 15, 17. हा, ही 3 त्रिकूट आपल्याला लक्षात ठेवायचं. मी याच्या पट्टीमध्ये असतात. या ते पद्धतीने पाहते. आता हे 5वीला नाहीये, 5वीला या पद्धतीने अपेक्षित आहे. तुम्हाला लहान कर्ण काटकोण करणाऱ्या 2 बाजूचा वर्ग करा, त्याची बेरीज करा आणि त्याचं वर्गमूळ काढलं की हा कर्ण येतो. एवढंच पायथागोरसचं त्रिकोण तुम्ही लक्षात ठेवायचंय.
या ठिकाणी हे त्रिपुट पाठ करून बसायची गरज नाही, मात्र 8वीला हे पूर्ण अभ्यासाला आहे. चला पुढील प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 44. ओके, परिमिती विचारली. ओके, 13 आणि 3 बाजूंची बेरीज 13 अधिक 12 25 25 अधिक 5 30. याची बेरीज येणार आहे 3. पुढचा 44वा प्रश्न घ्या. 44वा प्रश्न. म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला असा व्यवस्थित सोडवला पाहिजे, आपल्याला व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. एक बस दिल्लीहून सकाळी 8:15 वाजता सुटते आणि दुपारी 2:30 वाजता पोहोचते अजमेरला. तर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आता दुपारी 2:30, या 2:30 मधनं पोहोचलेल्या वेळेमधनं सुटणारी वेळ सकाळी 8:15ची वजा करायची. मग या 2:30 मधनं 8:15 जाणार आहेत का? नाही. मग हे दुपार नंतरचे आहे, म्हणजे याला काय करायला हवा आपण 24 तास करा. मग 2 वाजले म्हणजे किती वाजले? 14 वाजून 30 पोचलेल्या वेळेत सुटलेली वेळ वजा करायची. मग या 30 मधनं 15 गेले, 15 राहिले. आता या 14 मधनं 8 गेले, 6 राहिले. कोणी करू शकतो. तिथं आजचा वगैरे गेले तर नाही. तर लागणारा प्रवासाचा कालावधी आहे 6 तास 15 मिनिट. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया. पुढील प्रश्न क्रमांक 45. एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगी आहे. आता याचा अर्थ काय? 3/5 मुलगी. जर शाळेच्या मुलांचे भाग केले, एकूण विद्यार्थ्यांचे 5 भाग केले, तर त्याचे 3 भाग मुलगे. मग राहिले कोण? मुली. बरोबर ना? शाळेत मुलगी आणि मुली एवढेच असतात, बाकीचे कुठले प्रकार नसतात शाळेमध्ये. शिक्षक असतात. आणि शाळेमध्ये शिक्षकाचा ह्याच्यात काय संबंध येतो? विद्यार्थ्यामध्ये फक्त मुलगी आणि मुली एवढंच असतं. 3rd जनरेशन तिथं शाळेमध्ये नसती. 2/5 मुली. 3rd जनरेशन मोठे झाल्यानंतर कळतं ते मुलगाही नाही मुलगी पण नाही. त्याला मोठं झाल्यानंतर लहानपणी काय कळत नाही. लहानपणी एक तर ते मुलासारखं वागतं, नाही तर मुलीसारखं वागतं, मग ते कुणालाच काही कळत नाही. ओके, तर 3/5 मुलगी. याचा अर्थ 5 भागापैकी 3 भाग मुलगी आहे. मग राहिले किती? 2 भाग मुली. आणि मग आपल्याला इथं आकडा दिलेला आहे 800 मुली आहे. मग 2 भाग मुली म्हणजे 2 भाग बरोबर 800. आपल्याला विचारलंय काय त्यांनी? आपल्याला विचारले काय प्रश्नामध्ये? मुलगे किती. आता मुलगे किती? 3 भाग. मग 2 भाग बरोबर 800 म्हणजे 1 भाग बरोबर 800 भागिले 2. उत्तर किती येणार आहे? 1 भाग बरोबर 400. आपल्याला विचारले किती? 3 भाग. मुलगे विचारले, मुलगे 3 भाग आहे, तर 3 भाग बरोबर 400 गुणिले 3. उत्तर किती येणार आहे? 1200. ओके, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न तुम्हाला ऑनलाईन वरला हा प्रश्न दिसतो आहे का रे? वरती लिहिलेला प्रश्न ऑनलाईन वरला दिसतो आहे का? पुसटचा दिसणार अपेक्षित आहे. असा खूप मोठा स्पष्ट दिसेल असं नाही. स्पष्ट दिसायला म्हणल्यावर तो प्रोजेक्ट करताना थोडीशी अडचण येईल आपल्याला. इथे जर आपला उजेड इथे कमी केला तर उजेड ठळक दिसण्यासाठी, तर आपल्याला फळ्यावरच दिसणार. ओके, चला पुढे काय आहे पहा. 7 वाचा. 7.7 पहिला 7 नाहीये का? 7.7. आता हे मला ते व्यवस्थित दिसेल. 7.07 दिसतंय. 7.7
7.7. दुसरा लिहिताना 7 दशांश चिन्हाखाली अगोदर दशांश चिन्ह लिहायचं. 7.07. पुन्हा तिसरी संख्या लिहिताना दशांश चिन्हाखाली दशांश 7.007. आणि नंतर 77. 77 दशांश चिन्हाच्या अगोदर 2 घरे म्हणजे 77.0066 यांची बेरीज. या दशांश पूर्णांकाच्या बेरजा करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह या पद्धतीने तुमची रचना झाली पाहिजे. याची बेरीज करायची. मोकळ्या घरात शून्य द्या. इथं 4 घर, इथं 3 आहे म्हणजे चौथं घर मोकळं शून्य द्या. ही 4 घरी का इथं 2 आहेत म्हणजे इथं 2 घर शून्य द्या. इथे एकच घर आहे म्हणजे इथे शून्य द्या. याच्यामुळे किंमत बदलत नाही. दशांश चिन्हानंतरच्या संख्येवर किती शून्य दिली किंमत बदलत नाही. आता उदाहरणार्थ पहा, इथं 5 आहे. मी 5 वर शून्य दिला की काय होणार आहे? 50. पण इथं मी 5 दशांश चिन्ह आहे आणि याच्यावर मी 1 शून्य दिला, काय होणार आहे? होईल संख्या 5. अजून 1 शून्य दिला, काय होणार आहे संख्या? अजून 1 शून्य दिला, काय होणार आहे? इथं काय बदलत दशांश चिन्हानंतर. पण मी इथं जर शून्य नुसते वाढवून घेतले, इथं किती आहे? 5. 1 शून्य दिला, अजून 1 शून्य दिला, इथं वाढ. पण दशांश चिन्हानंतरच्या संख्येवर शून्य दिला किंमत बदलत नाही. तर आता इथे सहस्रांशाची बेरीज 7. इथे 7 बेरीज 1404. शतांशाची बेरीज 7 आणि 8. दशांशाची 7. 98 दशांश चिन्ह 7 8 4 7. पुढचा पर्याय येईल 2. चला पुढे प्रश्न घ्या. हा किती नंबर आहे? ठीक. प्रश्न वाचा. अर्धा तास म्हणजे 30 आणि त्याला मध्ये मध्ये ब्रेक मिळतो. किती तास ब्रेक मिळतो? 1/10 वेळेचा ब्रेक. मी अर्धा तासाचा 1/10 करायचा आहे. पण अर्ध्या तासाची काय केली पाहिजे आपल्याला? मिनिटे केली पाहिजे. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं? 30 मिनिटे. मग 30 मिनिटात 4 म्हणजे गुणिले 1/10. 30 मिनिटाचा 1/10 एवढी मिनिटे येणार आहे उत्तर. मग 30 चा 1/10 3 मिनिटे. 10 याचा अर्थ किती? 3 मिनिटे मध्ये ब्रेक मिळणार. कबड्डीचे वगैरे स्पर्धा असताना बघा तिथं टाइम आउट घेतला जातो. तो क्रिकेट मध्ये 2020 मध्ये असतो, प्रत्येक याच्यामध्ये असतो टाइम आउट. तसा ब्रेक पण त्याला टायमिंग ठरलेलं आहे. प्रमाणापेक्षा जादा ब्रेक घेतला तर तिथं दंड होतो. अगदी 2020 मध्ये तर अगोदरच 30 सेकंद चालू होतं. काउंटिंग माणसं चालू करतात. खेळ सुरू होण्याच्या अगोदर माणसं चालू करतात. चला पुढे. चला 49 नंबर प्रश्न घ्या. 48. ओके. 48वा काय? एकूण काय? मोठ्याने वाद प्रश्न. ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्यास प्रत्येकी 6 ही संख्या बाकी उरते? 270 आणि 426 ला भागल्यानंतर प्रत्येक बाकी 6. आता इथं दुसरं काय नाही, पर्याय आपल्याला कट पद्धत वापरायला लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी 6 पर्याय कोणकोणते आहेत? 12, 20, 30, 36. आता इथं बाकी 270 ला भागलं तर बाकी किती उरली पाहिजे? 6. 426 ला भागलं तर बाकी 6. पर्याय आपल्याला सोपा कोणता आहे? 30 ने घेतला. 30 ने 270 सोपा बाहेर. 30 ने 270 ला भागलं तर किती बाकी उरणार आहे? चालेल. आपल्याला बाकी किती पाहिजे? 6. चालत नाही. आता 12चा पाडा येतो का? चला इथं बाग घालूया. 12 आणि
12 दुणे 24, बाकी राहिली 3 वर शून्य घेतले, 12 दुणे 24, बाकी इकडे बघूया. चला 12 निघालवा, 32, 36, बाकी 6 वर 6 घेतले, 12, बाकी म्हणजे इथं पर्यायी पद्धत नाही, इथं सोडवावणंच गरजेचं आहे. प्रश्न क्लिअर होईल. चला पुढचा प्रश्न घ्या. 50 नंबर 49 नंबर पहिल्या एकाने मोठ्याने वाचा. हा एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 304 किमतीत विकत घेतो आणि छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीत विकतो, तर एच्या नफ्याची टक्केवारी आहे. आता इथं आपल्याला छापील किंमत दिलेली नाही, पण इथं मानावी लागेल. आणि मांडण्यासाठी ही अगदी अशी साधी सोपी आहे की ज्याची आपल्याला सगळं करता येईल. आणि बऱ्याचशा गणितामध्ये छापील किंमत ही मानताना 100 मानली जाते. जेव्हा मानायची त्याच्या बऱ्याचशा वेळा 100 मानलं. छापील किंमत X मानू, 100 मानू. छापील किंमत 100, 100 चे 3/4. छापील किंमत 100 आहे. 100 ला तुम्ही खरेदी केली का? तुम्ही आता बाजारामध्ये बिस्किटचा पुडा घ्यायला 10 रुपये तेव्हा छापलेला असतं. दुकानदार म्हणतो 10 रुपये द्या. दुकानदाराने ते 10 रुपयाला आणलेलं असतं का? त्यापेक्षा कमी किमतीत आणलेलं असतं. त्याची विक्रीची किंमत 10 रुपये असते. त्याला तिथं काहीतरी फायदा मिळत असतो. तसं इथे छापील किंमत 100 रुपये मानली, पण तो 100 रुपयाला खरेदी करणार आहे का? तर तो 100च्या 3/4 ला 100चा चे म्हणजे काय? गुणिले 3/4. 100चे 3/4 म्हणजे 100चे 4 भाग घ्यायचे, त्याचे 3 भाग. 100चे 3/4 आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 4 एके 4, 4 दुने 8, बाकी राहिली 2, 2 वर 0 20, 4 पंचे 20, 25 3 75 रुपये. ही कसली किंमत आहे? खरेदी किंमत. 100 रुपये छापलेली किंमत आहे, पण तुम्ही खरेदी केली 75 रुपयालाच. दुकानात घेऊन आला, छापलेली किंमत 100 रुपये होती, पण तो मग त्याने 20% वाढून किंमत लावली. तुम्ही बघा, त्या थम्सअप लिमकाची बाटली 20 रुपये, त्या छापलेली असते किंमत 20 रुपये. तुम्ही ढाब्यावरती किंवा दुकानात जावा, 20 रुपयाला ते देत नाही, ते 25 रुपये तुमच्याकडे घ्यायचं. अहो छापलेली किंमत 20 रुपये. तुम्ही अहो ते कुलिंग चार्जेस तुम्ही आता इथं तुम्ही म्हणता 5 रुपयाला बघा, 10 रुपयाला बिस्किट पुडा आहे, 20 रुपयाला बिस्किट पुडा आहे. तुम्ही जर एअरपोर्टला गेला विमानतळावरती, तर त्या ठिकाणी तोच बिस्किट पुडा ज्याच्यावरती किंमत 10 रुपये असेल, तर त्या ठिकाणी 20 रुपयाला असतो विमानतळावर. तुम्ही काश्मीरमध्ये गेला तर त्या ठिकाणी त्या छापील किमतीपेक्षा खूप जादा पैसे घेतले जातात. आता दुर्गम एरिया तिथं पाण्याची बाटली आपल्याला 20 रुपये. वरती गेला तिथं तुम्हाला की तिथं पाण्याची बाटली 20 रुपयाला, छापील किंमत 20 आहे. तुम्ही जादा इतक्या लांब कोणी घेऊन येणार आहे? डोंगर एखाद्या गडावरती गेला तुम्ही, खाली तुम्हाला 20 रुपयाला पाण्याची बाटली मिळते, पण वर गडावर गेल्या 30 रुपये घेतात, 40 रुपये घेतात. म्हणजे इतक्या उंचावरती आम्ही घेऊन आलोय. म्हणजे या पद्धतीने मी इथं छापील 100 रुपये किंमत आहे, पण तो मान म्हणला मला 100 रुपयाला नाही, मी 20% जादा दराने विकणार. 100चे 20%, 100चे 20% 20 रुपये होणार. 100चे 20%, 20% म्हणजे 20/100. 100चे 20/100 म्हणजे इथं 20 रुपये वाढाव किंमत. मी त्याने विकली केवढ्याला? ती 100 रुपयाची वस्तू 100 अधिक 20 120 रुपये ही त्याची विक्रीची किंमत आहे. जी त्याने खरेदी केली होती केवढ्याला? 75 रुपयाला. विक्री केवढ्याला? 120 रुपयाला. तर शेकडा नफा विचारलेला. आता नफा कसा काढतो आपण? नफा झालेली 120 रुपयाला विक्री, नफा बरोबर विक्री वजा खरेदी.
विक्री मधलं खरेदी किंमत वजा करा. 120 रुपयाला विकले, खरेदी किंमत 75, किती होईल नफा? 120 मधलं 75 गेले, 45 रुपये नफा. आपल्याला विचारले का नफा किती होईल? आपल्याला विचारलं शेकडा नफा. शेकडा नफा कसा काढतो? नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती? 75. एकमान पद्धतीमध्ये हीच मांडणी काय होते? 75 रुपयाला तुम्हाला 45 रुपये नफा, तर 100 रुपयाला एक्स मांडणी काय होईल? एक्स बरोबर 100 गुणिले 45. उलट सुद्धा मांडलं. 100 गुणिले 45 भागिले 75. 25 3 75, 25 4 100, 3 इकडे 3 1 3 4 आता तिकडे 1 1 5 15 3 5 15 15 गुणिले 4 15 चौक 60%. 60 रुपये ना या 45 रुपये इथं नफा आहे आणि इथं आहे 60% नफा. ओके, व्यवस्थित पहा. फळ्यावरचं दिलेलं व्यवस्थित दिसतंय का रे? चमकतंय का? नाही ना, व्यवस्थित. तेच मला महत्वाचं आहे. थोडासा प्रश्न वरचा वेट दिसला तरी चालेल. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न काढून ठेवत चला. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 51. ओके, 50वा प्रश्न. 50वा वाच मोठ्याने. एक वस्तू 7500 मध्ये विकत घेतली जाते आणि 8400 मध्ये विकली जाते, तर नफ्याची टक्केवारी आहे. 7500 रुपयाला खरेदी केली, 8400 रुपयाला विकली, तर शेकडा नफा विचारलेले. नफा काय विचारला? शेकडा नफा. नफ्याची टक्केवारी म्हणजे शेकडा. मग नफा होतो का तोटा होतोय? अगोदर 7500 ला खरेदी केली, 8400 ला विकली. तुम्ही जेवढ्याला खरेदी त्यापेक्षा जादा पैसे मिळाले म्हणजे हा तुम्हाला नफा होतो. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. 8400 वजा 7500 करा. 2 0 2 0 4 जाते. मनात घ्या. 14 5 गेले 9 राहिले. 8 8 गेले 0. 900 रुपये नफा झाले. आता शेकडा नफाचं सूत्र आपण मगाशी वापरलं. शेकडा नफा बरोबर नफा दादा. शेकडा नफा सूत्र आहे. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. मी लिहित बसायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला करता आलं तर. नफा होतो या ठिकाणी 900 रुपये गुणिले खरेदी 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 7500. या ठिकाणी 2 0 हे 2 0 गेले. 25 ला 25 3 75, 25 चौक 100, 3 ला 3 9, 3 गुणिले 4 12% नफा. एकमान पद्धतीमध्ये हेच गणिताचे मांडणी. शेकडा हे सूत्र वापरण्याऐवजी 7500 रुपयाला खरेदी 7500 ला तुम्हाला 900 रुपये नफा, तर 100 रुपयाला शेकडाला म्हणजे 100ला किती? एक्स बरोबर 100 गुणिले 900 भागिले 7500. 100 गुणिले 900 भागिले 7500. दोन्ही पद्धतीने आपल्याला कळायला हवं. चला 51 नंबर प्रश्न घ्या. 51 नंबर. चला उरका पटपट. 51 नंबर प्रश्न. एका खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 धावा आहे. त्याने 25व्या ह्याच्यामध्ये किती धावा केल्या त्याची सरासरी 29. आता 24 इनिंगची सरासरी 28 धावा. 24 इनिंगची 28 सरासरी आहे म्हणजे एकूण 24 इनिंग मध्ये किती धावा केल्या? सरासरी गुणिले विनिंग. सरासरी 28 आहे, किती विनिंग? तर 24 विनिंग. 28 गुणिले 24 करा, 24 गुणिले 28 करा. सारखं 28 चा पाडा एक असेल, 28 खाली द्या. 24 चा एक असेल, 24 खाली द्या. मला 28 येतो. 28 चौक 112. 2 8 11. 28 गुणिले 56. 56 1
57 आणि 10 म्हणजे 24 विनिंग मध्ये 28च्या सरासरीने एकूण धावा त्याच्या 672 झाल्या. आता अजून एक विनिंग खेळायची 25वी, मात्र 25 मध्ये त्याची सरासरी 29 पाहिजे. मग 29 सरासरी जर त्याला करायची असेल तर 29 विनिंग मध्ये 25 विनिंग मध्ये 29च्या सरासरी किती धावा करावे लागतील? 29 गुणिले 25 25 विनिंग मध्ये 29 ची सरासरी येण्यासाठी किती एकूण धावा? 29 गुणिले 25 25 नव्हे 25 2 225 5 22 25 50 आणि 22 50 आणि 60 70 आणि 2 72 725 धावा जर त्याने 25 विनिंग मध्ये केल्या तर त्याची सरासरी होणार आहे 29. मग आपण त्याने केल्या होत्या किती? 672. म्हणजे शेवटच्या विनिंग मध्ये त्याने 725 मधनं 672 गेल्या. एवढ्या धावा 5 2 गेले 3 2 7 जाते मला देऊन टाका 12 गेले 5 म्हणजे शेवटच्या विनिंग मध्ये त्यांनी 25व्या विनिंग मध्ये 53 धावा केल्या. त्याची सगळ्याची सरासरी किती होणार आहे? 28 होती ती 29 होणार आहे. काय या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. चला पुढील प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न 52 वाचा. जर x छेद 25 बरोबर 196 छेद x तर x ची किंमत आहे. x छेद 25 बरोबर 19 छेद x. x छेद 25 बरोबर 196 छेद x तर x बरोबर किती? आता इकडे भागिले असेल तर तिकडे पाठवल्यावर काय होतं? हे 25 काय आहे तिकडे भागिले, इकडे पाठवले तर या 196 ला x काय भागिले ते इकडे पाठवले तर x हे भागिले x इकडे आणले तर गुणिले होती बरोबर मध्ये चिन्ह. हे 25 इकडे भागिले ते तिकडे पाठवले तर 196 गुणिले 25 x गुणिले x म्हणजे x वर्ग बरोबर 196 गुणिले 25. x ची किंमत काय म्हणजे याचं काय करावं लागेल? वर्गमूळ. याचं वर्गमूळ काढावं लागलं. दिसतंय का? दिसतंय का? मी कुठं बसू का? पुढं शेजारी बसतोस का? बसायचंय का? तुला नाही तुझ्या पुढल्याला म्हणलं. तुझ्या पुढला शिंदेच्या पुढला येतो का पुढं बसायला? शेजारी नको नाही की x वर्ग x ची किंमत काय बोललं ते x वर्गचं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे याचं देखील काय करावं लागेल? वर्गमूळ. हा गुणाकार करून वर्गमूळ काढत बसू नका. याचे फॅक्टर पाडा आणि या वर्ग संख्येत ह्याचं वर्गमूळ मी तुम्हाला सोपं आहे. याचं वर्गमूळ काढले 196 वर्गमूळ किती येतो? 14 आणि 25 वर्गमूळ मध्ये चिन्ह गुणाकाराचं वर्गमूळ नाही. गुणाकाराच्या चिन्हाचं वर्गमूळ काय? बारकं वर्गमूळ चिन्ह. बारकं असलं चिन्ह किंवा मोठं असलं सारखं. 14 गुणिले 5 70. x ची किंमत किती आली? 70. चला पुढे 52 प्रश्न 52वा 53 हा पुढील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा. अंदाजे मूल्य शोधून काढायचंय. पूर्णांकामध्ये 349 गुणिले 51 अधिक कंसात 349 गुणिले 51 अधिक कंसात हा 632 भागिले 21 632 भागिले 21 पूर्णांकामध्ये आपल्याला म्हणले म्हणजे इथं पहा. आता पहा आपल्याला विषयाची परीक्षा घ्यायची नाही. त्यांनी सांगितले पूर्णांकामध्ये आणि इथं पूर्णांकामध्ये या जर जवळ करून घेतल्या 349 जवळच्या दशकात पूर्ण करून घेतली तर काय होईल संख्या? 350 गुणिले ही जवळच्या पूर्णांकात करून घेतली तर काय होईल? 50 अधिक ही जवळच्या पूर्णांकात करून घेतली तर काय होईल? 630
630 ही जवळच्या पूर्णांकात करून घेतली तर काय होईल? असं करून घेणं अपेक्षित आहे. पण आपण ही परीक्षा घेत बसायचं नाही. ओके. आता इथं हा गुणाकार करायचा. गुणाकार अवघड नाहीये. हा शून्य मांडून टाकला म्हणजे काय राहिलो? पाचा 25 5 5 15 2 17 आधी मित्र. आता भागाकार करायचा. आता इथं पहा 30 ने घालवायचे 630 ला 30 दुने 60 63 मधनं 60 गेले शून्य घेतले 30 उत्तर काय येणार आहे? याची बेरीज करते. एकाची 0 ने 1 जसं 0 2 2 तर नाही येईल तर 5 तसे 7 तसे तर आहे का पर्यायामध्ये? आणि जर ही संख्या पूर्णांकाऐवजी आहे तसं सोडवलं उत्तर याच्यात जवळच येणार आहे. म्हणजे 17,519 20 21 22 असेल. बाकीचे पर्याय पहा याच्यापासून खूप दूरचे पर्याय असणार. 17,520 च्या जवळचा कोणता पर्याय सांगा बरं? 17,500 आपल्याला उत्तर 17,500 17,520 च्या आसपासचे सगळे पर्याय असणार. म्हणजे उत्तर 21 आलं म्हणजे 17,521 आहे का पर्याय? 17,521 पण आहे 17,520 पण आहे. दोन्ही पण आहे 22 पण आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी खूप बारकाईने विचार करणं गरजेचं भासतं. तेव्हा या ठिकाणी ही विषयाची परीक्षा घेण्याची सरळ जर तुम्ही भागाकार म्हणजे हे जरी सोडवलं तर उत्तर आपल्याला व्यवस्थित काढता येतं. हे पूर्णांकात करून घ्यायचंच नाही. 349 गुणिले 51 करा. परंतु आपल्याला त्यांनी सूचना स्पष्ट दिली की पूर्णांकामध्ये पूर्ण करा अगोदर, तेव्हाच हे करायचं असतं. प्रत्येक वेळेस करायचं नाही. चला पुढे प्रश्न 53. पुढे गेली कोणा इथं पुढे घेऊन ठेवत नाही. अजून इथं गणित तेच आहे. मग अगोदरच घेऊन ठेवायचं ना. चालेल लिहून घेतल्यानंतर प्रश्न वेळ जाणार नाही ना. 154 गुणिले 18 27.72 भागिले 1.8 बरोबर किती? आता पहा 154 ला 18 ने गुणलं 2772. 2772 ला 18 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? हे जर मी गणित 2772 भागिले 18 जर केलं तर उत्तर येणार आहे 154. आता खेळ कुठे आहे? हा सगळा दशांश चिन्ह गणित सांगितले मला 27.72 भागिले 1.8. आता मी दशांश चिन्ह इथं मला पूर्णांक छेदात कधी पूर्णांक अपूर्णांक दशांश चिन्ह ठेवायचं नाही. मला छेदातलं काढून टाकायचंय. छेदातलं काढून टाकायला किती घर पुढे घ्यावं लागेल? एक. छेदातलं एक घर पुढे गेले की आयुष्यातलं एक. गणित काय माझं तयार झालं 277.2 भागिले 18. तर हे याच्याशी निगडीतच येणार आहे. दुसरं बदलणार नाही. मग आपल्याला जर मी हे जर दशांश हित असतं तर उत्तर 154. दशांश किती अगोदर हे झालं? एक घर. उत्तर दशांश एक घर अगोदर. इथं एक घर अगोदर आहे, इथे एक घर अगोदर. छेदात पूर्णांक करायचे मात्र छेदा इथं कर. इथं जर 2 घर अगोदर असेल तर उत्तरात 2 घर अगोदर येईल. इथं 3 घर अगोदर असेल तर उत्तरात 3 घर अगोदर येईल. इथं जर उत्तरात अजून एक शून्य द्यावा लागला, एवढंच पाहिजे तुम्ही एक शून्य द्यावा लागला, मी इथं बी एक शून्य द्यायचा, इथं 2 शून्य द्यावी लागली, इथे 2 शून्य द्यायची. म्हणजे जेवढी दशांश चिन्ह मागे मागे सरकेल तेवढे उत्तरात दशांश चिन्ह मागे सरकायचं. जेवढे शून्य पुढे द्यावे लागतील तेवढे शून्य उत्तरामध्ये गेले. लक्षात राहील का? साधी आयडिया. छेद काय करायचा? पूर्णांकामध्ये करून घ्यायचा. चला पुढील प्रश्न 55. 2,02,000 अंकाची
हा 2,06,000 सांगा हे कसं लिहायचं रे अब्ज नकोय कोटी नकोय ला अकोला श शचं घर कितीच असतं हजाराचं घर लाखाचं घर आता 2 लाख आहे मग इथं 2,02,000चं घर आहे मग इथं काय केलं पाहिजे 0,2 म्हणजे 0,2चा पहिला शून्य नाही मांडला तरी चालेल ओके 2 लाख किती सांगितले 2 लाख 2,000 2,000 कसे मांडले पाहिजे 2,02,000 पुढं 2,02,000 पुढं काहीच नाही म्हणजे शतकाचे किती घर असतात मग आपण हे पहा इथं कॉमा देऊन टाका 2,02,000 कोणत्या कृतीमध्ये कोणत्या पर्यायामध्ये आहे चला पुढील प्रश्न घ्या 56 3,003 गुणिले 15 अधिक 0,0123 अधिक 5.002575 याचे अंदाजे मूल्य किती आता इथं हा गुणाकार करावा लागणार आहे आणि या बेरचा आहे बरोबर का एकच गुणाकार आहे ना मग गुणाकार करूया दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करायचा 15चा येतो का पडा 15 45 5 4 15 0 4 15 15 3 दशांश चिन्ह 3 संख्येच्या आता या पेरचा आहे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा पहिले दुसरं दशांश चिन्हाच्या अगोदर 0 नंतर 0 1 2 3 पुढली संख्या मांडताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाच्या अगोदर 5 आणि नंतर आहे 0 0 2 5 7 5 यांची करायची बेरीज इथं काय नाही 0 द्या 2 घरं मोकळी इथं 3 घरं मोकळी 3 वेळा 0 द्या म्हणजे भरली घर आता आपल्याला अडचण येणार नाही एककाची इथं 5 7 5 3 8 2 2 4 5 9 4 5 0 5 चले 4 5 दशांश चिन्हाखाली दशांश पूर्णांकामध्ये केली तर काय होईल संख्या 50 दशांश चिन्ह इथं 5 असते तर किती झाली असती हो 50 दशांश चिन्ह 5 असते तर ही संख्या काय झाली असती पूर्णांकात 1 इथं आपल्याला 0 म्हणजे काय 50 दशांश चिन्ह 0 म्हणजे काय होईल 50 तर उत्तर पूर्णांकामध्ये काढलं तर उत्तर किती आहे का पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 चला पुढील प्रश्न 57 3 कंसात 13 अधिक 7 गुणिले 7 3 कंसात 13 अधिक 6 गुणिले 7 13 अधिक 6 गुणिले 7 भागिले 11 गुणिले 3 वजा कंसात 12 वजा 4 गुणिले 2 सोडवल्यास कोणते उत्तर येईल आता या ठिकाणी कंस सोडवायचे असतात बाळांना अगोदर हा कंस सोडूया 13 6 21 गुणिले 7 नाही सर आधी गुणाकार नक्की का सॉरी 6 गुणिले 7 मी काय बाहेर कंसात 3 आहेत 13 अधिक 10 गुणाकार केला 6 7 42
भागिले हा कंस सोडवा 33 वजा हा कंस 12 वजा 4 गुणे 8 बरोबर का नाही एक पाहिलेला एक ज्यादा खायचं नाही ज्यादा खाल्लं की हाजरी नव्हतं बाहेर पडतं आता इथं 13 आणि 42 कंस सोडवायचा 13 आणि 42 3 2 5 4 आणि 5 बाहेर इथं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असतं 3 गुणिले 55 आता याला मी कंस टाकतो भागिले 33 वजा 12 नाडी 4 भाई कंस कुठे टाकत नाही भाऊ काय फरक पडत नाही काय झालं कधी 3 गुणिले 55 भागिले 33 वजा 4 आता हे गणित तर ते 55 भाग जात नाही ना मग यावा गुणाकार अगोदर करायचा असतो नंतर भागाकार करायचा मग हे जर मांडताना आडव्या मांडणीमध्ये आहे ते अंशछेदामध्ये करून घेतलं तर हे काय होईल 3 गुणिले 55 भागिले 33 वजा 4 आता इथे करता येईल का 11 लावा 11 33 5 वजा 4 5 वजा 4 1 पुढे घ्या 57 58 ओके माळवे हा आकडं 57 आता 58 हे 57 झालं आता आपलं 58 लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या पटपट पटपट लिहून घ्या चला 58 सांगा 12.1 अंश छेद 16 दशमान रूपांतर करायचं आता इथं याचा आपल्याला पुन्हा एकदा गुणाकार करावा लागतो पुन्हा भागात बसावं लागेल बरं का आपल्याला हे दशांश गुणाकार करायचे आणि सिद्धांत नंतर ते सोडवायचे बरोबर का नाही मग त्याला आपल्याला कसं बसलं पाहिजे सरळ बसलं पाहिजे सरळ बसून गेलं पाहिजे ओके छेदाने पूर्ण करा ओके 16 दुणे 32 2 अठ्ठावीस 3 16 3 19 आणि त्यात अंश मिळवा आणि भागिले 16 192 ने 193 भागिले 16 आता इथं दशांश चिन्हामध्ये करायचं बा 16 1 16 19 मधनं 16 गेले 3 नावावरती 3 घेतले 33 मधनं 32 गेले एक मनाचा शून्य घेतला संख्या झाली संख्या 16च्या पाड्यात 10 एक किती राहिले 10 वर पुन्हा मनाचा शून्य घेतला 100 मधून 16च्या पाड्यात 100 मधनं 96 गेले मनाचा शून्य घेतला 16च्या पाड्यात 40 40 मधनं 32 गेले आता पुन्हा शून्य घेतला दशांश चिन्हात केलं तर 12 दशांश चिन्ह 0 6 2 5 आता हुशार मुलगा कसा सोडवेल पहा 12 पूर्ण 1 अंश छेद 6 12 पूर्ण आहे 12 म्हणजे ठीक आहे 12 पूर्ण पूर्ण 12 मध्ये आणि या फक्त 1 ला 16 ने भागले 16च्या पाड्यात 1 आहे का 12 पूर्ण म्हणून 12 दिले आता पुढला अपूर्णांक म्हणून दशांश चिन्ह 16च्या पाड्यात 1 नाही भाग लागेल शून्याचा खाली एखादं शून्य गेले 1 राहिला 1 वरती उचलून घेतले 0 ओके पहा इथं कुठली संख्या मांडणार 12 पुढे 12 लिहिले ओके 12 पूर्ण 12 लिहिले 1
वरती मानाचा शून्य घेतला म्हणून एक वर डायरेक्ट एक 16ला मी 1ला भाग जातो का नाही, मानाचा शून्य घेतला म्हणून त्याच्यावर चिन्ह दिले 10 झाले. 16 पाड्यात 10 नाही, भाग लागेल शून्य. आता 10 शून्य गेले 10 राहिले. पुन्हा मानाचा शून्य घेतला 100 झाले. 16 96 100 भाग 6चा लागला 96 मधलं 100 मधलं 96 गेले 4 वर शून्य गेला 40 16 दुने 32 40 मधलं 32 गेले 8 8 वरती शून्य गेले 80 16 45. तो असा भाग लागला मला करायला हवं. पुढचा प्रश्न घ्या. चला. एक रक्कम 16 वर्षात सरळ वजन दुप्पट होते का वार्षिक दर कसे? 16 वर्षात दुप्पट होते. आता इथं मदक भागिले 100 हे सूत्र वापरायचं नाही, तर इथं डायरेक्ट सूत्र वापरलं पाहिजे. कालावधी बरोबर बघा दुप्पट होते 100चा 100 होतो. कालावधी बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुदत दर. 100ला इथं व्याज इथं 100च मानत लक्षात ठेवा. हे दुप्पट होते याचा अर्थ 100 भागिले काय कालावधी काढायचा असेल तर 100 भागिले दर करा. कालावधी काढायचा असेल 100 भागिले दर करा आणि दर काढायचा असेल तर 100 भागिले कालावधी करा. 100 आहे किती होतं 16 वर्ष भागिले 16 करा. 16 96 100 मधलं 96 गेले 4 राहिले 4 वर शून्य घेतले 40 मानाचा शून्य घेतला 16 दुने 32 40 मधलं 32 गेले 8 8 वर शून्य घेतले 8 पंचे 40 6.25%. चला पुढचा गणित. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यामधील फरक किती? 6 अंकी कमाल संख्या कमाल आहे का 6 अंकी किमान 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी 6 अंकी किमान संख्या आणि 4 अंकी कमाल 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी यातला फरक. मानाचा अर्थ देऊन टाकला 10 गेले 0 शून्याचा 10 मानाचा अर्थ देऊन टाकला 10 गेले 0 शून्याचा 10 मानाचा 10 गेले 0 इथं 10 ने 1 गेला करा तो 0 ने 1 नाही मानाचा अर्थ देऊन टाकला 10 ने 1 गेले 9 1 ने गेला 0. शेवटचं जर डायरेक्ट केलं 10 ने 1 गेला 9 मांडू शकतात. उत्तर येणार आहे 90,001. पुढचा घ्या. उत्तर घ्या जमेल उत्तर पटकन लावायला नाही तर उद्यापासून तू बसू नको. शरीराचे वजन कमी करण्यासाठी योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त 2च सोपे नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी खाणे, कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे, अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही. जर तुम्ही साखर केक बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे भाज्या पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल. रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी, टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले. आपणास निरोगी कसे राहता येईल? नाही फक्त बिस्किट खाऊन. आमच्याकडे पार बघा ना टॉयलेट मध्ये बाथरूम मध्ये पण बिस्किट खातात. हा तर संतुलित आहार. पुन्हा वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? आणि भाज्या फळांमधनं तुम्हाला 4 वर्षी मिळत असतात. चला पुढे. कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? पुन्हा सक्रिय शब्दाचा विरोधार्थी शब्द. निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे? चला पुन्हा. कोणता पदार्थ सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? सक्रियच्या विरुद्ध
दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका आणि चुलत बहिणी प्रीता व रिया सोबत रविवारी सहलीला जात होता. त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते. ते सकाळी 6 वाजता निघाले. बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता पोहोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेतं पाहिली आणि भात कसा पिकवला जातो ते समजून घेतले. त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले. दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले. जेव्हा काकांनी सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली आहे, तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते, कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते. उल्हासित होणे म्हणजे अति प्रसन्न होणे, खूप खुश होणे. रंगा खुश, मोगॅम्बो खुश हुआ. दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी. दीपक त्याच्या टिंब सोबत सहलीला गेला होता. काका आणि चुलत बहीण. सहलीचे ठिकाणी एक टिंब होते, एक गाव होते आणि काकांनी दीपकला दाखवले की तिसरा, तुम्ही कधी रस्सी खेळ हा खेळ खेळला आहात का? एक रंजक खेळ आहे. रस्सी खेळ हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा, एक लांब मजबूत रस्सी आणि 2 गटाची आवश्यकता असते. खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एकसारख्या ताकदीने असतील. दोन्ही गटाच्या मधोमध प्रेस टाकली जाते. जो गट रस्सी सोबत सोडला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो. गाडीतील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवले आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते. खेळण्याच्या जागेवरील दगड धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजे, नाहीतर दुखापत होऊ शकते. रस्सी खेळ टिंब आहे. पुढे रस्सी खेच यात आपण रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील असा तो जे करून वही करतो. जो गट मध्य रेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट संघटित शब्दाचा आशय. चौथा, शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. या सुंदर ऋतूत खूप बदल होतात. दिवस लहान होतो, झाडाच्या पानांचा रंग बदलतो. पाने हिरवी न होता तांबूस लाल आणि पिवळी नारंगी रंगाची होतात. वस्तुतः पाणी हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाशाची आवश्यक असतो. ऊन न मिळाल्यामुळे पाने पिवळी होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले द्रवबिंदू पसरलेले असतात, कारण तापमान हिमबिंदू पर्यंत खाली येते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो. तर पण आता उन्हाळ्यात थंडीचे दिवस सुरू झाले. आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्याकडे जे खूप थंडीमध्ये आपल्याला एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करणारे पक्षी वगैरे पाहायला मिळतात. अगदी रशियामध्ये बर्फ असतो, तर त्या भागाचे पक्षी हिमालय ओलांडून आपल्या इकडे येतात. तर असं झाड देखील आपलं अन्न या थंडीच्या दिवसासाठी साठवून ठेवत असतात. उन्हाळा आणि यांच्यामध्ये शरद ऋतू येतो. ओके, उन्हाळा आणि हिवाळा. शरद ऋतूत पुढे कोणते बदल होतात? दिवस लहान होतो, रात्र मोठी होते. शरद ऋतूत पाणी पिवळी होतात, कारण कमी वेळ दिवस असतो, त्याला पुरेसा सूर्यप्रकाश त्यांना मिळत नाही. त्यावर पसरलेले असतात. यासाठी कोणता प्रतिशब्द वापरतो? शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात? त्यावर पसरलेले असतात. याच्यासाठी कोणता प्रतिशब्द वापरलेले असतात? पांघरलेले. त्यांनी पांघरलेले पसरलेले.